नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण निघालोय निळकंठ मंदिरात। आम्हाला भरपूर इकडे येऊन भरपूर आम्हाला चुनाराचा प्रयत्न केला नाही। तो एक जाहीर निषेध म्हणजे रिक्षावाल्यांनी म्हटलं तर क्लिअर कट असा राग नाही यायला पाहिजे कोणाला, बट रिक्षावाल्यांनी भरघोस असे पैसे काढायचे, एकाचे 150 रुपये लावल्याने। तेच आता मी एकाचे 30 रुपये देऊन इथपर्यंत आलो आहे आणि बाकीचा पुढचा प्रवास तुमच्यासोबतच करतोय आता। आणि व्हिडिओ जर थोडे लेट होत आहेत मान्य आहे, बट टाकायचा प्रयत्न करतोय। आणि आता ऑलमोस्ट आम्ही आता हा जेवढं अंतर आहे चालतच काढणार आहेत। आता आमच्या पाठी पण भरपूर जण येत आहेत। आम्हाला वाटलं की आम्ही मोस्टली 4-5 जण असू, पण बघितलं ना तर भरपूर म्हणजे भरपूर माणसं येतात। आणि आता पुढचं अंतर बहुतेक तरी तो छोटा तारापा आहे, तो त्याच्यानं काढायचा आहे आम्हाला। इकडे माणसं तुम्हाला पाकताना बघायला भेटतील, तिकडचीच माणसं आहेत। आणि बघायला बघितलं तर हा पूर्ण अर्ध कोकणच वाटते आपलं। हे बघा वाटून गर्दी, मच्छी काढशील इकडनं। हा बघा पारेकरी बसलाय, वा ते बघा मच्छी काढतात आहे। नाही ती बोट आली। हे आता थोडा कॅमेराला प्रॉब्लेम येतो। हे आता आम्ही इकडे पोचलोय आणि आता ही बघा तारापा येत आहेत, काका आणतायत ते। आता बोटीत बसतात आहे, एक 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 एक। सगळी जेवढी माणसं आहेत तिकडे मंदिराकडे निघालेत। सगळी नाही राहणार, त्यांना जाऊन येऊ दे। फायनली आम्ही निघालोय। खाली केलेली आहे आणि आलात तर रिक्षांना येता इकडूनच या। बस मत मंडळी, आता आपण ह्याच्यातून उतरलोय बोटीमधून आणि तुम्ही आलात ना तर नियर बाय पालशेत बस पकडा आणि रोळे विठ्ठलवाडी रोळे त्या बस स्टॉपला उतरा आणि तिकडून तुम्हाला समोर नदी दिसेल, ते तिकडून तुम्ही क्रॉस करून येऊ शकता। अशी पाय वाट आहे आणि आम्हाला रिक्षावाला सांगत होते की एवढं अंतर आहे तेवढं अंतर। आय डोंट नो की तो रस्ता लांब असेल, पाठून माणसं येत आहेत आमच्या। आणि आता थोड्याच अंतरावर मंदिर आहे असं जाणवतंय। बघूया आता किती वेळ लागतो जायला आम्हाला मंदिराकडे। तिकडून 4 व्हीलर पण जातात। हे
हे असं पुण्यामधलं दृश्य आहे आणि अमेझिंग वाटतं याला बघायला. आणि आता तुम्हाला तिकडे नवीन काय काय दाखवायला भेटते ते बघूया. इकडे पांडवकालीन सोमेश्वर शिव मंदिर आहे, इकडे तुम्ही जाऊ शकता. नंतर येता येता आपल्याला वेळ भेटला तर नक्की जाऊया इकडे. हा, जांभारी आपल्याकडे येते. इथलं तर पुणे 36 किलोमीटर आहे आणि इथे निळकंठेश्वर मंदिर आहे 0.3 किलोमीटर. आणि इकडून हा हे असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मस्तपैकी आजी आजोबा सगळे एकत्र चालते तसे पुढे त्या वातावरणात सगळे रमून रिक्षावाल्यांना न घेता आम्ही निघालोय. नाही खरंच बट हे रिक्षावाले आज म्हणजे असं बोलू नये बट कायचे काही रेट सांगितलं नाही आम्हाला. आत्ता आपण पोचलोय जांभळी गावात आणि आता इकडून नंतर किती आहे का बघायला लागेल आपल्याला. अजून अंदाज नाही. इकडे आजोबा सगळे बसलेत आहे. आपल्या इकडची गाडीचे बैल, इकडे ह्यांचे शर्यतीचे बैल आहेत. इकडे पण बैलगाडी आहे. हे बघा बसले बिचारे. अहो बाय, हे बघा कोंबडी आहे, कुत्रा बसला. पूर्ण गावाचं वातावरण आहे. शेण गुरांचं. इथे आडव्या घातलेल्या आहेत. आपल्या तशा कोकणात असतात. पोरा फटाके वाजवून जाळून टाकतात. त्या आडव्या इथं गोट्या आहे, गोट्यात गुरं आहेत बघा. असं निसर्गरम्य वातावरण आहे. इकडून पूर्ण असा म्हणजे गावचा जसा रस्ता असतो मातीचा रस्ता आहे पूर्ण वरपर्यंत असणार आहे. आणि अर्धवट तो रस्ता जो डांबरीकरण होतं ते अर्धवट संपलेला आहे. आणि हे जे काका गावले ते आम्हाला मुंबईमधून आलेत आहे. ते ट्रकवर कामाला असतात. तर कंपनीला काय काय बरं काय तरी टेन्शन नाही. म्हणजे चांगलं आहे. त्याचे स्वभाव इवायला चांगले. आता आम्ही चाललेलो आहे. अर्ध्यावर आलेला आहे. अर्धा अजून मकान गाठायचं आहे. पण जीवदानीपेक्षा मकान थोडं. आजोबा दमलेत. आजोबा दमलात. शॉर्टकट गावलेलं आहे आम्हाला. आम्ही नवीन शोध लावलेला आहे. दादा हा बघ दादा शॉर्टकट दाखवला नाही. सिंगल झाला. म्हणजे काय ब्लॉक टाकते मी. ब्लॉक टाकते. अडचणीतला आहे. पण आपण जर कोकणातले असाल आणि असे चालायचे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल कुर्ल्या विरल्याला जाताना तर तुम्ही ह्या रोड आरामात पार करू शकता. ह्याच्यात काहीच दोष नाही. आणि ह्या लोकेशनला पावसातून यायला मजा पण आय थिंक अलाउड नसावं. आता आम्ही ते टर्न बिन सोडून डायरेक्ट आय थिंक तरी रस्त्याला पोहोचणार आहोत. आय गेस तिकडे वरती काहीतरी घर दिसतंय. मी काय अरे वा इकडे छोटीशी वाडी आहे
ते वाडी म्हटलं तर हो, चार पाच कुठे बऱ्यापैकी घर आहेत. हे आपल्याला मस्त अशी जुनाट घर आहेत. आय थिंक अंतर काय जास्त लांब नाही, जवळ आलेलोच आहे आम्ही. आणि इकडे बघा, तुम्हाला बोललो होतो मस्त अशी इथे कोंबड्या आहेत. हा बघा कोंबडा, तुम्हाला एवढं आता ह्याच्यातून दिसणार नाही, पण थोडं ऊन आहे ना, डोक्यावर येत चाललंय आमच्या. वाजलेत किती, 10 वाजलेत, प्रॉपर 10-9 झालेत. आणि आता ऊन डोक्यावर आले. पण घरं आहेत ना, घरं एक नंबर वाटतात. हे बघा जुनी अशी घरं बघायला पण भेटणं मुश्किल आहे. इकडे मंदिराच्या वाटेला जातानाच लागते तशी घरं. त्यांची छोटीशी म्हटली तर वाडी म्हणता येईल. एक तिकडे असं टोकावर घर आहे तिकडे, हे बघा इकडे. आणि इकडे घरं आहेत त्यांची. इथे एक आहे, 2 आहेत, हे 3, त्याच्या पाठी एक आहे, इथे एक आहे. 7-8 अशी घरं आहेत म्हणजे. हा हे बघा गुरं. आणि असं मस्तपैकी तिथं शेणी आहे, तिथं हा गोटा आहे त्यांचा, मस्त वाटतं. आता चला परत आपल्या रुटीनला. आमच्या वाटणं पाहुणं लागलेलं, येत असेल तो वरती येऊ शकते. हे बघा, नको येऊ. आमच्या पाटणं पाहुणं लागले. चला बाय बाय. चला जा घरी जा. पिल्लू आमच्या आलो होतं पाठवून. हे बघा, हे तुमचं घर काय? एकेकाने आसन पकडलेलं आहे, आपलं आसन पकडलेलं आहे बघा. पाणी पिण्याची सोय आहे इकडे, समोरच छोटस घर आहे. आणि आता आम्ही थोडा वेळ स्टे केलेला इकडे, आणि आता परत निघालेलो. आणि तुम्हाला दाखवतो, हा जो स्पॉट आहे ना, इथपर्यंत जायचं आहे आम्हाला आता. हे बघा येडी आमची. इकडे 2-4 घरं आहेत, तिकडे घरं आहेत. हे बघा वाडी आहे छोटीशी. हा काय, आणि इकडे आहे ना, ह्या वाटेने आपल्याला परत जायचंय. आता कमीत कमी आपण 8000 स्टेप चाललेलं आहे. माझ्या गाड्याने रिमेंबर दिला नाही, 8000 पावलं चाललेलं आहे. इकडे पाण्याची टाकी आहे, म्हणजे ह्या घरांसाठी आहे ना, इकडे पाण्याची टाकी आहे. मुलांची शाळेची वगैरे व्यवस्था. बापरे काय माहिती. इकडे पूर्ण त्यांची पाण्याची टाकी आहे बघा. पुणे जिल्हा, पुणे परिषद. आणि इकडे पूर्ण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि इकडनं पैदल जाणे का साईड तिथं, इकडे हे पार्किंगची सोय आहे. आणि इकडे तुम्ही पायी जाऊ शकता. इकडे सकाळी आता एक तो आम्हाला ते दादा बोलले, जे आमच्यासोबत पुढे जात होते पिवळा शर्टवाले, ते बोलले की सकाळी आलं तर तुम्हाला ट्रॅक्टरची सोय असं जायला. बट आम्हाला पायी जायचं. ते उतारात बघून हवा टाईट व्हायला, जीव जाड की नाही, पायी गेलं परवडलं आहे आम्हाला. आम्ही जाऊ शकतो, तर आम्ही हळूहळू पायी जाणार आहोत. एवढी माणसं वरती आहेत आता.
जेवढं पार्किंगला गाड्या बघताय त्याची काय गर्दी असेल विचार करा. आणि आज तेवढाच म्हणजे सोमवार आहे. सो लेट्स कंटिन्यू. निळकंठेश्वर बघा इकडे. हे बघा हा एंट्री गेट आलेला आहे. इथे कॅन्टीन आहे, इथे खायला वगैरे काय नाही. आम्हाला वाटलं खायला आहे की काय. आणि इथे CCTV लावलेला आहे मंदिराचा. इथे निळकंठेश्वरचा म्हणजे इकडे कुत्रा आहे, इकडे शंकराची मूर्ती आहे, पिंडी आहे. आतमध्ये काय आहे नंतर आपण जाऊन बघूया. सो हां आता आम्हाला या आजोबांनी समोरच्या आत्ता टिया लावलेला आहे बघा. म्हणजे काका आता लिंबू सरबत बनवत होता. मीठ टाका सांगतो. हे बघा काकड्या खात होत आहे. ह्या बघा ह्या आता चेडवा वाटणी पण केले. ह्या बघा काकड्या खात आहे पोरगा. काका लिंबू सरबत बनवतात आम्हाला. धर काकडी घ्या 10 रुपये काकडी धर. काकडी घ्या 10 रुपये. व्यवस्थित सोबत एकत्र यायचे तर टाक. मग घेतलेले काकडी खायला. हा इकडनं रोड जातोय वरती. आता ऑन द वे आहोत. अर्धा एक तास अजून अर्धा तास लागणार. हे पाय वाट आहे आणि इकडनं ट्रॅक्टर जातात तिथून वरतून. ही ताई करवंद विकते आंब्यात. काय काय आम्ही आफ्टर 1 year फिरायला आलोय. हा बघा हा जो तिकडून ही जी गाडी दिसते हा व्ह्यूला आम्ही होतो. याच्याहून खालती होतो डीपला होतो. आणि जी नदी दिसते ना तिकडून आम्ही इन केलंय. आता इथपर्यंत पोहोचलोय. सो लेट्स कंटिन्यू. हा जो तुम्हाला बोललो होतो ट्रॅक्टर येतोय तो हा बघा. हा समोरून ट्रॅक्टर येतोय. हा तो हळू पब्लिकला घेऊन जाणार. आता हे मुलं फुलं काढतात विकायला. हा बघा हा जो ट्रॅक्टर आहे तो हळू आता इकडच्या पब्लिकला
घेऊन जाणार. ने आण करतो तिकडचे ट्रॅक्टर. हे बघा आमचं पब्लिक कुठे आहे ते. पावलं मस्त आहेत. फायनली आम्ही प्लेन रस्त्याला पोचलोय. थोडंसं पण पुढे वाटतंय थोडासा चढ लागणार आहे आम्हाला, पण कठीण रस्त्यात ना आम्ही कठीण रस्ता पार केलेला आहे. आता झालंय तसंच झालेलं आहे. हत्ती गेल्याने शेपूट राहिलेलं आहे ते. आता आम्हाला थोडंसं ते अंतर पार करायचं आहे. मग आम्ही दर्शनासाठी सज्ज. थोडं ट्रॅव्हलिंग करून आलो आहे. आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होणार तिकडे आणि मग दर्शन घेणार. बघूया तिकडे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड आहे की नाही ते आपल्याला तिकडे गेल्यावर समजेल. हे बघा हे ते ट्रॅक्टर असे हळूहळू येतात. अजून थोडंसं चढायचं बाकी आहे. नंतर आम्ही लोकेशनला पोचू. थोडंसं अंतर बाकी आहे अजून. मला हळूहळू हा मंदिराचा भाग दिसतोय. सो आता आम्ही मंदिराकडे पोचलोच आहे. बघूया आता तिकडचं दृश्य कसं काय आहे ते. आम्ही पोचलोच आहे. हा बघा समोर बघू शकता तुम्ही एंट्री गेट आहे. आणि आय थिंक हा म्हणजे असं कन्फर्म नाही सांगू शकत. सो कृपया अजून म्हणजे मी कन्फर्म नाही सांगू शकत. इकडे शंकराचे जी रूपं आहेत ती दाखवलेली आहेत. तिकडे दोन्ही पण आता त्रिशूळ आहेत. हा एंट्री गेट आहे. बघू शकता तुम्ही एवढ्या वरती डोंगरात हे दृश्य तुम्हाला बघायला भेटतंय. हनुमंताची मूर्ती आहे. म्हणजे झोपलेली मूर्ती दाखवते तुम्हाला. इकडे हत्ती आहेत बघा एंट्री गेटला. आणि इकडे ऋषीमुनींचं हे काहीतरी हे वेगळंच. हे ऋषीमुनी आहेत. हे दृश्य तुम्हाला मी पुढे एक एक दृश्य तुम्हाला दाखवत जाईल. आता आम्ही एंट्री करतोय. इकडे पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटते सगळीकडे मूर्ती आहेत. इकडे दत्ताची मूर्ती आहे. जी असं दृश्य आहे ना की जे तुम्ही बघितलं नसेल कधी. कंटेंट आज आपल्याला मस्त भेटलेला आहे. बघा शंकराच्या ह्याच्या गंगा येते ते दृश्य तुम्हाला बघायला भेटलेले. बघा इथे एक एक मी स्लो नेणार आहे.
केलंय ना. अरे जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. मंडळी आपल्या ब्लॉगला इकडेच एंड होतोय आणि हे बघा आम्ही निघालो आता घरी म्हणजे नदीची सफर आता लास्टची आमची इकडनं आणि इथं ब्लॉग एंड होतोय. आता पुढच्या रस्त्याला निघू. सो लेट्स गो. बाय बाय. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.